क्रिकेट क्लब विरार आणि उमेळमान क्रिकेट क्लब यांच्यामधील सामना. पहिला चेंडू दुष्यंत. पहिलाच बॉल आपण पाहिला दुष्यंतच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम अशी दर्जेदार स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली आहे. मागील 2 दिवसामध्ये 5 आयकॉनिक प्लेयर, 8 संघ मालक, अतिशय दर्जेदार. खरोखरच आणि विशेषतः या स्पर्धेला लाभलेलं प्रेक्षकांचं प्रेम या वर्षीच नाही तर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचा आशीर्वाद, मान्यवरांचं मार्गदर्शन, प्रायोजकांची साथ नेहमीच मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पाठीशी राहिलेली आहे म्हणतात. नक्कीच हे सर्व खूप महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांची तुम्हाला लागणारी साथ, तुम्हाला लागणारा सपोर्ट, मॉर्निंग क्रिकेट क्लब यांचं आयोजन. शशिकांत नाचण साहेब, नायब तहसीलदार वसई यांचं आगमन झालंय. शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खणित आपलं नाणं पक्क मात्र जरूर दर्शवलं या शॉर्ट सिलेक्शनने. सुंदर असा बॉल बॅकफुटला गेले, गलीच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलं या चेंडूला. एका बाजूला आहेत उमेदमानचे रॉयस्टन डायस, तर एका बाजूला भरत पाटील. एक बिग फाईट, बिग बॅटल क्रिकेट मधलं आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल या अंतिम लढतीत. आणि उमेळमान संघाकडून तनिष आणि परीक्षित आपल्या संघाला सुरुवात कुठल्या प्रकारे करून देणार आहेत ते पण पाहावं लागणार आहे. चांगली सुरुवात जर असेल तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागेल आणि हा अंतिम सामना अजूनही अटीतटीचा होऊ शकतो. नक्कीच ही लढत रंगतदार होईल यात काही शंका नाहीये. कारण की दोनही संघ जर आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या संघांना नमवत फायनल मध्ये पोहोचले आहेत, एक दर्जेदार क्रिकेट खेळले आहेत आणि त्यानंतर आता दोन्ही संघ अगदी तयारीमध्ये आहेत की आपल्याला फायनलचा कप उचलायचा आहे. दृश्यांत आतापर्यंत या गोलंदाजाने आकर्षक गोलंदाजी केलेली आहे. यांचे बाउन्सर जे आहेत ते पाहण्यायोग्य आहेत, कानाला फुंकर देऊन जाणारे असे बाउन्सर्स. आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती त्यांना खेळपट्टीचं प्रेमही लाभत होतं, चेंडूला उसळी मिळत होते. आता खेळपट्टी क्रमांक 1 वरती यांचे चेंडू जे आहेत काय हरकत करतील पाहावं लागेल. बॅटची एज लागून चेंडू थर्डमॅनच्या दिशेला पोहोचलेला, 1 धाव मिळेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 7 धावांवरती 0 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या दिवसात देखील आम्ही दुष्यंतला पाहिलं. कालच्या दिवसामध्ये सुंदर गोलंदाजी केली आणि ती आता मात्र जबाबदारी कर्णधाराने दिली दुष्यंतच्या खांद्यावरती की योग्य प्रतीने षटक हाताळावं आणि ते षटक देखील हाताळताना दिसतोय. सुंदर असा बॉल होता. कीपर मात्र बीट जरूर झाले. 22चा सिग्नल मात्र पंचांकडून जरूर आला आणि षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर उमेळमान सीसी संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 8. बिनबाद 8 धावा. आणि तसं पाहायला गेलं तर दोन्ही संघांकडून ही बॅलन्स सुरुवात आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघानं अधिक धावा दिलेल्या नाहीत आणि फलंदाजी करणाऱ्या संघानं आपले विकेट्स गमावलेले नाही आहेत. एक बॅलन्स सुरुवात उमेळमान संघाची. 8 धावा बिनबाद.
8 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. उमेळमान संघ जर आपण पाहिलं तर या संबंध स्पर्धेमध्ये चांगला खेळ उमेळमान या संघाने केलाय. आता पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं तर सावध पद्धतीने पॉवर प्ले मध्ये खेळायचं असतं, कारण की फक्त हाणामारीची षटकं तर असतात, पण डेफिनेटली तुम्हाला तुमची विकेट ही सेव्ह करायला हवी. यश दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज संघ साईनाथ क्रिकेट क्लब विरारसाठी. साईनाथ क्रिकेट क्लब सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा ज्यांनी निर्णय केला आणि यामागचं कारण ही आहे, खेळपट्टी क्रमांक 2 वरती त्यांच्या गोलंदाजांना साथ मिळत होती आणि चेस करताना हा संघ अधिक विश्वासाने कुठलीही रणगती असू दे, रणसंख्या असू दे, चेस करीत आहे आणि विशेषतः त्यांच्या पहिल्या फेरीतील कामगिरीमुळे. काय अतिशय सुंदर देखणा फटका, षटकार येतोय. वर्ल्ड 6 ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट लाईफ विथ विना वर्ल्ड. षटकार. पण जबरदस्त टायमिंग आहे परीक्षित यांचं, चेंडूला स्वतःपर्यंत पोहोचू देतात. फार वेळ आहे, जेव्हा आपण यांना खेळताना पाहतो तेव्हा असं वाटतं की यांच्याकडे चेंडू खेळण्यासाठी एक अधिक वेळ आहे, संयम आहे आणि जबरदस्त प्लेसमेंट. धावसंख्या पोहोचलेली आहे उमेळमान संघाची पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत 14 आणि ही एक धाव जर आपण ऍड ऑन केली तर 15 धावा नक्कीच होतील. 15 धावा या फलकावरती झाल्या आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. फायनलला सुरुवात झाली, त्यानंतर पहिलं षटक देखील आपण पाहिलं, त्यानंतर दुसरं षटक आपण देखील आता पाहतोय यश चव्हाणचं. चांगली गोलंदाजी. तनुज राउंड द विकेट जिन्हें गेंदबाजी हो रही थी, राउंड द विकेट ज्यांच्या प्रति गेंदबाजी होत होती आणि यावेळेला मात्र बॅकफूट वरती थांबून पंच चौकार मिळाला. या चौकारानं उमेळमान संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे सुंदर असा फटका तनुष कोटियांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र थर्ड मॅनच्या दिशेला या चेंडूला फक्त गाईड केलं होतं आणि सिंगल न घेण्याचा निर्णय खरोखरच योग्य निर्णय होता. एक चांगलं फिल्डिंग युनिट आहे साईनाथ क्रिकेट क्लब विरार आणि यांच्या विरुद्ध सिंगल्स मध्ये तुम्हाला कार्य करणं थोडंसं डिफिकल्ट पण वाटतं. सुंदर असा फटका यावेळेला पाहायला जरूर मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे होते. सुंदर अशी फेकी जरूर झाली शिखर ठाकूर बिहाइंड द स्टंप. या एकेरी धावानं एकंदरीत धावसंख्या उमेळमान संघाची पोहोचलेली आहे 20 धावांवरती. बिनबाद 20, 20 विदाउट लॉस आणि हे दुसरं षटक गतिशील. यश आणि समोर परीक्षित. आत येणारा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेला जोरदार कट स्ट्रोक, चौकार. चांगली बॅटिंग, चांगली स्ट्रॅटेजी, चांगली सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आणि या आधीच्या
चेंडूवरती जो चौकार ठोकला गेला, कट स्ट्रोक आपण पाहिला. बॅकफूटवरती थांबत योग्य वेळी त्याला त्या एक्झॅक्ट गॅपमध्ये प्लेस करणं, खरोखरच केवढं टॅलेंट आहे परीक्षितमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत धावसंख्या 20, माफी असावी 24, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. राहुल चौधरी गोलंदाजी मार्क वरती आता येत आहेत. 2 षटकं झालेत. वर्चस्व तर फलंदाजांचं दिसतंय पहिल्या 2 षटकांमध्ये. काय जबरदस्त गगन भरारी चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. देखील प्रॉपर बघा तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला क्षेत्ररक्षकाला कुठकुठल्या ठिकाणी ठेवलंय ते तपासणं पडताळणं महत्वाचं आहे आणि ते या अगोदरच्या चेंडूवरती तनुष कोटियननं केलंय. सुंदर असा फटका 4 धावांनी पाहायला मिळाला होता. बघा आणि असे प्रसंग झाले की खेळाडूंचं ट्रान्सफर होतं. आता खेळाडूचं ट्रान्सफर झालेलं आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तनुज पुन्हा एकदा तयार आणि तनुज समोर राहुल. तेज गोलंदाज यावेळेला मात्र बॅकफूट वरती पुन्हा एकदा ज्याला आपण स्लॅश म्हणतो, कव्हरच्या दिशेला चेंडू रोखला गेला, थोडासा बाउन्स सुद्धा मिळाला होता. धावसंख्या पोहोचलेली आहे या एका धावेनं 29, बिनबाद 29, तिसरं षटक गतिशील. एवढी लॉंग रनअप आणि ह्या लॉंग रनअप वरती कंट्रोल असणं फार गरजेचं असतं. जेवढी लॉंग रनअप तेवढं तुम्हाला कंट्रोल गोलंदाजी करणं डिफिकल्ट होऊन जातं. शरीराचा पेस, शरीराची गती योग्यरित्या हाताळणं, त्याचबरोबर टप्पा ओळखणं आणि चेंडूला योग्य गती देणं, दिशेवरती नियंत्रण ठेवणं, हे सर्व जलद गोलंदाजाचं कसब असतं. राहुल कलात्मक स्ट्रोक. कधी कधी काय होतं की जे स्ट्रोक असतात फार कलात्मक असतात. रन भलेही एक मिळू दे किंवा चौकार मिळू दे, पण डोळ्यांना सुखावणारे असे स्ट्रोक असतात. त्याचपैकी हा स्ट्रोक होता. योग्य समयी अंतिम क्षणी लेट कट आपण पाहिलं. या एका धावानं संघाची धावसंख्या 30-0 गड्यांच्या मोबदल्यात उमेळमान. नक्कीच शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं. गोलंदाजाच्या साइडम ऍक्शनला ओळखणं, त्याला रीड करणं हे फलंदाजाकरता खूप महत्वाचं आहे. आणि यावेळेला चौकाराला किंवा नाही ते महत्वाचं नाहीये, पण एक धाव तर मिळवली आहे आपल्या संघाकरिता. तनुज मिड ऑनला हा चेंडू रोखला गेलाय. फक्त एक धाव. कॅल्क्युलेटेड रिस्क खेळत, कुठलाही हवाई मारा आतापर्यंत झालेला नाही. जेवढे रन्स बनवले गेलेले आहेत तेवढे ड्राईव्हच्या रूपानं फक्त आपल्याला आठवतो तो म्हणजे एक स्ट्रोक जो मिड विकेटच्या वरून खेळला गेला आणि तोही योग्यरित्या खेळला गेला होता. म्हणजे तनुज आणि परीक्षित योग्य गतीनं, योग्य रणनीतीनं या फायनलच्या सामन्यामध्ये आपलं प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंतची धावसंख्या 31, बिनबाद. बिनबाद 31. चांगली धावसंख्या, चांगली सुरुवात. फुलटॉस बॉल त्याला खेळले जरूर. करण मोरे तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. करण जर आपण पाहिलं तर हा देखील एक मोठा खेळाडू आहे पालघर मधील नवली गावाला बिलॉंग करणारा. टाटा करता क्रिकेट खेळलं, स्पेस कॉस्मॉस करता क्रिकेट खेळलं. चांगलं क्रिकेट खेळलंय करणने. लेदर बॉल म्हणा, टेनिस बॉल म्हणा, द रन मशीन म्हणून करणला आम्ही ओळखतो. साईनाथ क्रिकेट क्लब विराटच्या कर्णधाराला ही दाद द्यावी लागेल, कारण की योग्य ठिकाणी त्यांनी आपली फील्ड प्लेसमेंट केलेली आहे. जसे मुंबई महाराष्ट्रामध्ये वसई विकास सहकारी बँक योग्य ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे योग्य ठिकाणी खेळाडू सुद्धा तैनात आहेत. मुंबई वसई विकास सहकारी बँक आमच्या प्रायोजकांमध्ये सामील आहे. त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. वसई विकास सहकारी बँक आपलं मनपूर्वक आभार. आतापर्यंतची धावसंख्या 32, 0 गड्यांच्या मोबदल्यात.
अतिशय सुंदर दमदार सुरुवात पाहायला मिळते. 2.5 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा या धाव फलकावरती झाल्या. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा राहुल. यावेळेला मात्र सुंदर असा फटका बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच पाहायला तिथे मिळाला. गलीच्या क्षेत्रामध्ये खेळलं होतं, पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगली अशी सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. उमेळमान सीसी या संघाची बिनबाद 32 धावा. बिनबाद 32 धावा, 3 षटक म्हणजे 10च्या सरासरीनं खेळणारा संघ आहे उमेळमान. आतापर्यंत पॉवर प्लेची हायलाईट म्हणायला गेलं तर तनुज याने हिट केलेले 2 चौकार आणि त्यानंतर परीक्षित याने जो षटकार ठोकला विना वर्ल्ड सिक्सर, आणि त्याचबरोबर त्याने सुद्धा 2 चौकार ठोकलेले आहेत. सामन्यावरची आपली पकड उमेळमान न गमावलेली नाही आणि त्याचप्रमाणे साईनाथने सुद्धा आतापर्यंत जी कामगिरी आहे ती योग्यच ठेवलेली आहे. धाव संख्या 32, 0 गड्यांच्या मोबदल्यात संघ उमेळमान. नक्कीच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जर आपण विचार केला तर आता 4 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हरला भरत पाटीलला आपण पाहतोय. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. शॉर्ट टर्डमॅनला आपण पाहतोय. फाईन लेगला देखील पाहतोय. विनायक भोईरला स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनला देखील एक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला देखील पाहतोय. असं सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. करण मोरेला डीप पॉइंटला आपण पाहतोय. बघूया या रणनीतीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल. सागर चौथं षटक घेऊन व्यक्तिगत पहिला आणि संघासाठी चौथं षटक. कटस्ट्रोक आपण पहिला पॉइंट रिजन मध्ये, पॉइंट आणि गलीच्या गॅप मध्ये 1 धाव मिळालेली आहे. एका धाव्यानं संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 33 धावांवरती. धावसंख्या धाव फलकावरती झालेल्या आहे 33 धावा. 3.1 षटकांचा खेळ झालाय. सागर मिश्रा बॉलिंग मार्क वरती आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटवर थांबत क्रीजच्या खोलीचा वापर करत मिड विकेटच्या दिशेला खेळला गेलेला हा स्ट्रोक पूल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 35 धावांवरती. बिनबाद 35. चांगली सुरुवात उमेळमानच्या दृष्टिकोनातून, अगदी योग्य सुरुवात. नक्कीच या हाणामारीच्या षटकांमध्ये तुम्हाला आक्रमण देखील करावं लागतं. तुम्हाला संयमानं देखील खेळावं लागतं आणि या दोनही गोष्टी, संयम आणि आक्रमण, हे दोन्ही आक्रमकता देखील पाहायला इथे मिळाली आहे उमेळमानच्या दोनही फलंदाजांकडनं. ऑफ साइडला या वेळेला खेळून काढलं. धाव संख्या 3.3 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावरती झाली आहे 36. साईनाथच्या दृष्टिकोनातून आता मात्र विकेट फार क्रुशल ठरत आहे. विकेट घेणं गरजेचं. बॅकफुटला थांबून पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला केला गेलेला प्रहार, 1 धाव. या क्षणाला साईनाथला विकेट यासाठी गरजेची आहे मंथन, कारण की जर हे दोन्ही फलंदाज तनुज आणि परीक्षित अशाच पद्धतीनं पार्टनरशिप क्रिएट करत गेले तर एक मोठी धावसंख्या मला धाव फलकावरती नक्कीच दिसून येते. नक्कीच, कारण की दोन्ही फलंदाजांची कामगिरी या संबंध स्पर्धेमध्ये चांगली झाली आहे आणि इथून मात्र फायनल मध्ये खेळतायत तर विचार असेल दोन्ही फलंदाजांचा की खेळपट्टीवरती आपण जास्त वेळ उभं राहणं खूप महत्वाचं आहे संघासाठी. स्वीपर कव्हर आहे, 1 धाव तिकडे नक्की मिळेल. चांगलं क्षेत्र रक्षण. डीप पॉइंट मध्ये इनफॅक्ट चेंडू पोहोचला होता. या एका धावानं संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 38 धावा. बिनबाद. नक्कीच कौतुक आहे दोन्ही फलंदाजांचं. ज्या कामगिरी करता कर्णधाराने दोन्ही फलंदाजांना सलामीला पाठवलंय आणि ती कामगिरी देखील योग्य पद्धतीने पार पाडतायत. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला जोरदार प्रहार आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळणं थोडंसं कठीण वाटतं. हलकीशी मिसफील्ड. फक्त 1 धाव. आपल्याला नेहमी प्रशिक्षक शिकवतात नेव्हर रन ऑर मिसफील्ड, आणि ते योग्य सुद्धा आहे, कारण की मिसफील्ड वरती धावबाद होण्याची संख्या ही सर्वाधिक असते. षटक संपलेलं आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या 39. बिनबाद. संघ उमेळमान क्रिकेट क्लब. 4
षटकांच्या खेळानंतर 39 धावा या फलकावरती झाल्यात. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर चांगल्या रिदम मध्ये चांगले फटकेबाजी सिंगल्स अँड डबल्स देखील कन्वर्ट करतायत आणि हे अपेक्षित असतं. ज्या वेळेला तुम्ही हे फास्ट क्रिकेट खेळता फक्त मोठे खेळून मोठे फटके खेळून तुम्हाला चालणार नाहीये. तुम्हाला गेमच्या रिदम प्रमाणे खेळणं गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्क वरती येतोय विनायक भोईर. हे देखील अर्नाळे गावचं रत्न. लेदर बॉल क्रिकेटचा भन्नाट अनुभव या खेळाडूकडे आहे. मुंबई करता देखील हा मुंबई रणजी संघाकरिता देखील खेळलाय. जी हा, खरोखरच आयकॉन खेळाडूंचा जो कॉन्सेप्ट मॉर्निंग क्रिकेट क्लब वसईने आणलेला आहे त्याला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळालेला आहे. आज विनायक सुद्धा हा म्हणतात. सन्मान्य आदरणीय इन्ना मिनेजीस इथे उपस्थित झाले आहेत. त्यांना मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. विनायक बॅकफूट वरती केला गेलेला हा बॅकफूट पंच, जोरदार प्रहार आणि चौकार. सुंदर देखणा फटका चौकार कव्हरच्या दिशेने. 43 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. वाह काय सुंदर फटका. पण क्षेत्ररक्षक तिथे आहे दुष्यंत. कुठलीही चुकी करणार नाहीयेत. अप्रतिम असा झेल. सुंदर असा झेल इथे टिपला गेलाय. 4.2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 43 धावा. आणि या आपल्या स्पर्धेकरिता आर्थिक देणगीदार अर्थातच स्पॉन्सर्ड सौजन्य ज्यांच्याकडून झालंय वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, वसई अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मेसर्स वीणा वर्ल्ड, वर्तक कुटुंबीय, राजेंद्र लाड साहेब, संजेश राऊत, पुष्कराज वर्तक, मेसर्स सदानंद राऊत अँड असोसिएट्स, मेसर्स क्रिएटिव्ह बिल्डर्स, मेसर्स स्पेस होम्स, श्री गौरव पै, श्री रोहन गोन्साल्विस, श्री अवनीश वर्तक आणि श्री उमेश वर्तक, श्री बिपिन खोकाणी आणि श्री संदीप संखे, सर्वांचे हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. द्रुमिल एक गडी बाद झालेला आहे. धावफलकावरती धाव संख्या 43 आणि हे षटक क्रमांक 5 गतिशील. विनायकला यश मिळालेलं आहे. परीक्षित पवेलियन मध्ये परतलेला आहे. थोडंसं बाउंड्री लाईनच्या नजदीक जे आमचे प्रेक्षक आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी थोडंसं सांभाळायचं आहे, कारण की कुठलाही झेल घेताना किंवा चेंडू रोखताना खेळाडूला इजा होणार नाही किंवा त्याला डिस्टर्बन्स होणार नाही याची काळजी आपण घ्या बस. तशी बरीचशी काळजी मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या प्रत्येक कमिटी मेंबर्सने आणि सदस्याने घेतलेली आहे. गेले 3 ते 4 महिने या टुर्नामेंटची तयारी आणि त्याच तयारीला साजेशी अशी मेहनत आणि त्यांचं यश आपण आतापर्यंत पाहतच आहोत. चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये उत्तम क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. बॅकअप मात्र सांभाळावा लागेल. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगली खेळी करताना दोन्ही संघ दिसत आहेत. विनायक भोर जर आपण पाहिलं तर प्रयत्नामध्ये आहे की कुठेतरी पहिला ब्रेक थ्रू मिळवून द्यावा आपल्या संघाकरिता. आता दाखल झालाय नव्याने आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवर ध्रुमिल मतकर. हा खेळाडू बद्दल म्हणायचं झालं तर खूप काही आहे. पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेतील नावे आहे ध्रुमिल मतकरच्या.
चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याची संधी सुद्धा मिळाली. गॅप मात्र मिळालेला नाही. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावाने संघाची धावसंख्या उमेळमानची पोहोचणार आहे 45 धावा, 45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर पद्धतीने या चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या दिशेला अप्रतिम फटका, चौकार, 4 धावा. गुड शॉट. इथे पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर उमेळमान सीसी या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 49. चांगली स्ट्रॅटेजी, चांगल्या रणनीतीने मात्र उमेळमान सीसी हा संघ खेळताना दिसतोय. इथून मात्र सायनाथ सीसी संघ अजून एका विकेटच्या शोधामध्ये असेल, कारण की फलंदाजांचा विचार आपण केला. तनुष कोटियन 18 धावांवरती नाबाद आहे. ध्रुमिल मतकर जर आपण पाहतोय 5 धावा 99 आता दाखल झालाय. षटक क्रमांक 6 भरत पाटील घेऊन आलाय. बॅकफुटला गेलाय. सुंदर पद्धतीने खेळलं. लॉंग ऑफच्या दिशेला कुठलीही चुकी क्षेत्ररक्षक करणार नाहीये. अतिशय सुंदर असा हा झेल टिपला गेलाय. एक षटकाचा खेळ झालाय. 49 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. सुंदर स्ट्रॅटेजी किशोरजी इथे पाहायला आपल्याला मिळते. सन्माननीय आदरणीय प्रवीणभाई कोकाणी इथे उपस्थित झाले आहेत. शब्द सुमनांनी प्रवीणजींचं हार्दिक स्वागत है. मंथन 5 ओवर के समाप्ति के बाद 49 रन बने थे, यानी लगभग 10 के औसत के साथ खेल रहा था संघ उमेड़मान, और अंतिम 5 ओवर में अब लगभग 60 या 70 के करीब रन बनना जरूरी है. उस तरीके का प्रयास भी हो रहा है और उसी प्रयास में एक विकेट गंवाया, और वो भी बड़े बल्लेबाज का. मंथन, एक बहुत अहम बात मैंने मॉर्निंग क्रिकेट क्लब वसई के बारे में समझी है सुबह से, कि जितने भी यहाँ पर मेहमान आते हैं और जितने भी यहाँ पर ज्येष्ठ गण आते हैं उनको सम्मानित किया जाता है, उन्हें आसन ग्रस्त करने का मौका दिया जाता है, और ये बहुत कमाल की बात है. बहुत ही मैं बड़े दिल के साथ शुभकामनाएं देना चाहूँगा मॉर्निंग क्रिकेट क्लब वसई को. डेफिनेटली, कारण की मान्यवरांचं येणं, त्यांचे पदस्पर्श या स्पर्धेला लागणं हे खूप मानाची बाब आहे. आणि येणाऱ्या अतिथीचा स्वागत आणि सन्मान ही तर आपली भारतीय संस्कृती आहे. सुंदर असा फटका, चांगला शॉट सिलेक्शन तिथे केलंय. अलॉंग द ग्राउंड इथे मात्र खेळून काढले या चेंडूला. 1 रन पाहायला मिळाली आहे. एका धावेनंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 50. सध्याची सरासरी उमेळमान सीसी या संघाची आपण पाहिलं तर 9.09च्या सरासरीने संघ खेळताना दिसतोय. आणि याच सरासरीने संघ जर खेळत राहिला तर 90च्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. जी बिल्कुल. और भरत का इस्तेमाल साईनाथ क्रिकेट क्लब ने बखूबी किया है एज अ ब्रेक थ्रू बॉलर. जब भी भरत को लाया है उन्होंने, और भरत ने जो जिम्मेदारी सौंपी है उसको निभाया भी है. इस ओवर में उन्हें लाया गया, इंट्रोड्यूस किया गया, और उन्होंने बल्लेबाज को पवेलियन का रास्ता भी दिखला दिया. अब तक की रन संख्या 50 और विकेटों का पतन 2. आता जर आपण पाहतो तर क्षेत्ररक्षणाच्या रणनीतीमध्ये बदल केला जातोय. फर्स्ट स्लीप विनायक भुईरला आपण पाहतोय स्लीप मध्ये. षटकातील पुढील बॉल सुंदर पद्धतीने खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. ध्रुमिल मात्र आपल्या पार्टनर वरती येत नाराज.
इथे धाव कदाचित झाली असती, पण नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं प्रसाद पवार आहेत, त्यांनी म्हटलं की धाव घेण्याची काही गरज नाहीये. थ्रो प्रॉपर आला तर रनआउटची विकेट जाऊ शकते. दरमियान अगली गेंद, इसे कवर क्षेत्र में खेल दिया। और कोई भी साझेदारी हो, इसमें हाँ ना के कोऑर्डिनेशन को बहुत ज्यादा इंपॉर्टेंस होता है। क्रिकेट का मैदान हो या फिर जीवन हो, सही समय पर अगर आप हाँ कर देंगे तो अपॉर्चुनिटीज आपको मिलती हैं, जल्दबाजी में ना कर देंगे तो अपॉर्चुनिटीज स्किप हो जाती हैं। और क्रिकेट के मैदान में भी ऐसा ही होता है, सही समय पर हाँ ना करें और पार्टनरशिप बनाएं। अब तक की रन संख्या 51। ह्या वेळेला यष्टिरक्षकानं केली आहे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शुभश्वेत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स श्री सुदेश चौधरी शिवसेना वसई तालुका प्रमुख यांच्यातर्फे आपल्या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात आणि हा आलाय चौकार. बहुत ज्यादा प्यार करते हैं। कोई भी ऐसा क्षण नहीं जहां पे दर्शकों की वजह से खेल में खल आया हो। पिछले दोनों दिनों से दर्शकों का बेशुमार प्यार इस प्रतियोगिता को मिला। हमारे साथ मैदान में मौजूद और YouTube चैनल GTC पर मौजूद सभी दर्शकों को मॉर्निंग क्रिकेट क्लब का फिर एक बार प्रणाम है और आप सभी का तहे दिल से शुक्रिया। नक्की जे प्रेक्षक जे श्रोते आमच्या समवेत जोडले आहेत, कारण की वर्षभर प्रतीक्षा असते या स्पर्धेची. गेली 32 वर्ष हे आयोजन करणं हे साधं काम नाहीये. तीच कन्सिस्टन्सी सातत्यानं राखली आहे, कारण की सकाळच्या सत्रात आपण पाहिलं पावसाचा अडथळा देखील आला, अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणींना देखील सामोरे जात मॉर्निंग क्रिकेट क्लबने मात्र दृढ निश्चय केला की आजचा दिवस यशस्वी पद्धतीने आपल्याला पार पाडायचा आहे. आणि आता आपण हा अंतिम 16 महामुकाबला पाहतोय. धाव संख्या जर आपण पाहिलं 6.1 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती झालेली आहे 56. बहुत सख्त अंपायरिंग होती है और ये जरूरी भी है। अगर आप विकेटों के बीचों बीच भागेंगे तो आपको सख्त अंपायरिंग का खामियाजा भुगतना होगा। फर्स्ट वार्निंग दी गई है, आपको भागना है जरूर लेकिन थोड़ा सा दूर, विकेटों से एकदम करीब ना भागे। डेंजर, जिसे डेंजर जोन कहा जाता है, उससे थोड़ा सा दूर रहिएगा बस। अगली गेंद के लिए विनायक तैयार और सामने बल्लेबाज प्रसाद। प्रसाद जर आपण पाहिलं यानं देखील चांगला खेळ केलाय. विनायक बघूया षटकातील पुढील चेंडू प्रसाद साठी. बॅक फुट वरती आले, सुंदर पद्धतीने खेळलाय. करण मोरे तिथे चेस करतोय, चांगला चेस तिथे करणनं केलाय, पण मात्र चेंडूला रोखू शकला नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. मिड विकेट के तरफ निशाना साधा और वो भी जमीन के रास्ते से। इतनी ज्यादा पावर जनरेट की थी उस स्ट्रोक में कि करण जैसे खिलाड़ी भी उसे रोक नहीं पाए। पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने खेळलं या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 रन तिथे जरूर मिळवली आहे. एका धावेनंतर 6.3 षटकांच्या खेळानंतर उमेदमान सीसी या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 61. प्रसाद पवार आणि ध्रुमिल मतकर दोनही 90 दाखल झालेत. आता चांगल्या प्रकारे धाव्या जमाव्या लागतील, कारण की फायनल मॅच आहे. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा विनायक घेऊन येतोय. स्लॉक स्वीपचा फटका येतोय ध्रुमिलच्या बॅटमधनं. षटकार. अँड हिअर इज सेलिब्रेटिंग अ विनर वर्ल्ड 6. ट्रॅव्हल, एक्सप्लोर, सेलिब्रेट लाईफ विथ विनर वर्ल्ड. षटकार.
सुंदर असा फटका धुमिलच्या बॅट मधनं पुन्हा एकदा. यावेळेला दुसरा सिक्सर. 2 in the row. And here is a celebrating a Winner World 6. Travel, explore, celebrate life with Winner World. मंथन, मुझे ऐसा लग रहा है कि ये बल्लेबाज जो है कमेंटेटर से थोड़ा सा नाराज है. सीधा कमेंट्री बॉक्स में स्ट्रोक. आणि ते पुन्हा. क्या बात है. वाह. 3 in a row. नाही आहोत. त्याचं लक्ष या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आहे. सुंदर फटकेबाजी. मंथन, ये सही मायनों में सिस्टम हिला देने वाली बल्लेबाजी हो रही है. सिस्टम कमेंट्री बॉक्स का बिखेर दिया, सिस्टम ट्रैफिक का बिखेर दिया, सिस्टम प्रतिस्पर्धी संघ का बिखेर दिया. 3 लगातार सिक्सर. इन 3 लगातार सिक्सर से टीम की रन संख्या हो चुकी है 79 फॉर 7. 79 आफ्टर कंप्लीशन ऑफ 7. आय सुंदर फटकेबाजी. मी या अगोदर देखील म्हटलं होतं ध्रुमिल मतकर द रन मशीन सध्या मात्र आग ओकते मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या जर आपण पाहिलं उमेळमान सीसी या संघाची धाव फलकावरती झाली आहे 79. 7 षटकांच्या खेळानंतर. अच्छी गेंद. भरत, विकेट स्पेशलिस्ट ज्याला आपण म्हणतो, भरत आला परत. जरूरी यही है कि विकेट लपके. अब तक की जो रन संख्या है इस 1 रन के साथ 80. क्षेत्र रक्षण में थोड़े बदलाव किए गए हैं. पॉइंट के खिलाड़ी को सर्कल के अंदर लाया गया है. वसई विकास सहकारी बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय आदरणीय श्री जगदीशजी राऊत साहेब इथे उपस्थित झालेत. जगदीशजींचं हार्दिक स्वागत मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने. अतिशय सुंदर घडामोडी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सक्षम होती आमचे गुणलेखक यांचं देखील हार्दिक स्वागत. 80 धावा या धाव फलकावरती झाल्या आहेत. वॅगन व्हील जर आपण पाहिलं ध्रुमिलची सातत्यानं मिड विकेट हे क्षेत्र त्याने निवडलंय. सुंदर फटकेबाजी. अतिशय सुंदर दर्जेदार क्रिकेट या अंतिम लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आखूट टप्प्याचा बॉल सुंदर पद्धतीने खेळलाय. करण मोरे तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन तिथे जरूर मिळतोय. या एका धावेनंतर धाव संख्या उमेळमान सीसी या संघाची धाव संख्या आता वेग घेते. फलकावरती झाली आहे 81. 81 बने हैं. भरत प्रयास कर रहे हैं विकेट लपके. दरमियान अगली गेंद, बड़ा स्ट्रोक, मिड विकेट के क्षेत्र में मौका. ओहो, बहुत मुश्किल था, बहुत मुश्किल. मैं कहूंगा एक बढ़िया एफर्ट हमने देखा. कैच हो सकता था. खिलाड़ी भी जानते हैं जिस प्रकार से उन्होंने अब तक प्रदर्शन किया है, उस लिहाज से ये कैच हो सकता था. प्रयास बेहतरीन मैं फिर भी कहूंगा. अब तक की रन संख्या. कारण विनायक जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे फटका प्रसादने खेळला, चेंडूवरती नजर ठेवली आणि रिले त्याने त्या अंदाजामध्ये केलं. सुंदर पद्धतीने खेळले जरूर गोलंदाज स्वतः मात्र पुढे जातोय. आता मात्र कुठतरी एक मानसिक दबाव सायना स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंवरती आहे. कारण की कारणच तसं आहे. उमेळमान सीसी संघाचे फलंदाज काय अतिशय सुंदर एका रिदम मध्ये बॅटिंग करतायत. 8 षटकांचा खेळ झालाय. 8 षटकांच्या खेळानंतर
उमेळमान सीसी या संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 83. मंथन, उमेड़मान संघ के चाहने वालों को अपने बल्लेबाजी के ऊपर बहुत विश्वास है और वैसे ही विश्वास वसई हो, मुंबई हो या फिर महाराष्ट्र हो, ग्राहकों को वसई विकास सहकारी बैंक पर है। हमेशा अच्छी सुविधाएं, अच्छे लोन के स्कीम ऑफर करना, ग्राहकों का पूरा ख्याल रखना, वसई विकास सहकारी बैंक ये कार्य लगभग 30 सालों से भी अधिक समय से कर रहा है। हमारे साथ मौजूद जगदीश राउत जी हैं। वसई विकास के साथ इनका जो रिश्ता है बहुत पुराना और हमारे साथ भी इनका रिश्ता बहुत पुराना। जगदीश जी, आपका हार्दिक स्वागत है मॉर्निंग क्रिकेट क्लब की तरफ से। पटकी हुई गेंद स्क्वायर के क्षेत्र में, कुछ और रन जरूर मिल जाएंगे। ओवर नंबर 9 की शुरुआत हो चुकी है। अब तक की रन संख्या इस एक रन के साथ 84 तक पहुंच चुकी है। जिन सभी टीम ओनर्स ने हमें सहयोग दिया है उन सभी टीम के ओनर का तहे दिल से शुक्रिया। अवसीसी वसई टीम के ओनर श्री धनंजय गुप्ता जी, आपका तहे दिल से आभार। आभार एसकेसीसी, बहुत शानदार ड्राइव, आंखों को लुभाने वाला ये वीना वर्ल्ड सिक्सर। ट्रैवल एक्सप्लोर सेलिब्रेट बघा, एसकेसीसी। आम्ही किशोरजी या अगोदर देखील म्हटलं होतं की 90 धावा या बनायला हव्यात, पण त्या इतक्या लवकर जमतील असं वाटलं नव्हतं. काय सुंदर फलंदाजी दुष्यंत सोनी, यावेळेला मात्र सफल झाले, सुंदर अंदाजामध्ये खेळलं. एक रन तिथे जरूर मिळते. दुष्यंत जर आपण पाहिलं या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती 1 रन, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिक्सर आला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती ही 1 रन पाहायला मिळाली आहे. 91 धावा या धाव फलकावरती झाल्यात. अतिशय सुंदर ही स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली आहे. सकाळी आपण अनेक अडथळे देखील पार पाडले, पण त्यावरती मात करून मॉर्निंग क्रिकेट क्लबने अतिशय दमदार शानदार पद्धतीने आजचा दिवस आपल्याला पार पाडत असताना दिसले. बॅकफुटला गेले, सुंदर पद्धतीने खेळलाय, ड्राइव्ह केलाय, अप ड्राइव्ह. 1 रन तिथे पुन्हा एकदा मिळाली आहे. दुष्यंत, इनके गेंदबाजी में अलग लहराव है। आज विकेट नंबर 2 पे काफी कारगर साबित हुई थी इनकी गेंदबाजी। विकेट नंबर 1 पर थोड़ा स्ट्रगल इन्होंने जरूर किया है, लेकिन फिर भी बहुत प्यारी गेंदबाजी इनकी लगती है। अब तक की रन संख्या 92 बने हैं 2 विकेट के पतन पर। यावेळेला सुंदर असा पिक केला या चेंडूला, लॉंग ऑफच्या दिशेला, मिसफील्ड, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. ईमानदार कस्टमर भी चेक बाउंस कर देता है और बहुत बार क्रिकेट में आपका अच्छा खिलाड़ी भी मिसफील्ड कर देता है और ये होते रहता है। यहां पर मौका बना था, लेकिन थर्ड मैन के ऊपर से ये गेंद को खेला गया है। चौका, 4 रनों के साथ 9वें ओवर की हुई है समाप्ति। 2 विकेट के नुकसान पर उमेड़मान संघ ने बना लिए हैं पूरे 100 रन। सुंदर पद्धतीने वॅगन व्हील जर आपण पाहिली, ध्रुमिल मतकरची धावा या अतिशय सुंदर पद्धतीने बनताना आपण पाहिल्या. 9 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 11.11च्या
सरासरीने फलकावरती 100. आता शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे, ते हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर राहुल चौधरी. राहुल, गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट आणि विकेट सुद्धा. 100 धावा 9 षटकांच्या समाप्तीनंतर. 100 रन बने हैं उमेल मान के. ये भी गजब का स्ट्रोक, ये भी कवर से शायद इस बार भेद नहीं पाया, केवल 1 रन. ये बाएं हाथ के जो बल्लेबाज हैं वो आंखों को अधिक सुख देते हैं. कितने सारे नाम बाएं हाथ के बल्लेबाजों के जहन में आ जाते हैं, ब्रायन लारा से लेकर आज के युग तक. बहुत कमाल की लगती है इनकी बल्लेबाजी. ऐसा मेरा पर्सनल नजरिया कि बाएं हाथ के बल्लेबाज बहुत ज्यादा आंखों को सुख देते हैं. अब तक की रन संख्या 101, 2 विकेट के पतन पर. तर शेवटचं षटक इथे मार्गस्थ आहे. राहुल चौधरी पहिला बॉल झाला, 1 रन पाहायला मिळाले. 101, 101. चांगली धावसंख्या उभारली आहे उमेळमान सीसी या संघाने. आता मात्र विचारामध्ये पडले असावेत भरत पाटील. आता ही धावसंख्या या अंतिम लढतीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे जमवायला हवी. चांगला बॉल होता, सफल झाले होते. अंगावरती चेंडू आदळलाय. लेग बाईटचा संकेत पंचांकडून येतोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 102. ध्रुमिल मतकर, काय जबरदस्त बॅटिंग. 16 बॉल ध्रुमिलनं आतापर्यंत खेळले आहेत. 30 धावांची एक विस्फोटक इनिंग ही ध्रुमिलच्या बॅटमधनं आपण पाहिली आहे. साईनाथ क्रिकेट क्लब के लिए पहली 2 गेंदें इनके पक्ष में रही है. 102 बने हैं 2 विकेट के नुकसान पर. 9.2 चेंडू झाले आहेत. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय राहुल चौधरी. राहुल टू ध्रुमिल. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर क्रॅकिंग शॉट. क्लास, अप्रतिम, ब्रिलियंट, इनक्रेडिबल. चौकार. वरती आणि या फायनल मध्ये आपलं योगदान देणं किती महत्वाचं आहे ते मात्र दर्शवतोय ध्रुमिल मतकर. ध्रुमिल कमाल के हैं ये बल्लेबाज. जब भी गेंद पर प्रहार करते हैं मुझे तो लगता है गेंद का जो गाल होगा वो भी लाल होता रहेगा. फिर एक बार करारा स्ट्रोक. इस बार लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीचों बीच से ये चौका. काय सुंदर फटकेबाजी. 2 बॉल वरती 2 चौकार खणखणीत आलेत. 38 धावा इंडिव्हिज्युअली. क्लास 1. जी हाँ मंथन, मुझे लग रहा है कि इस गेंद को कहना होगा दिल ही दिल में कि मुझे मैच के बाद गर्म पानी से नहला दीजिएगा. बहुत फटके खाए हैं मैंने. अगली गेंद के लिए तैयार. फिर एक बार ध्रुमिल. इस बार सही तरीके से मिडल हुई नहीं है लेकिन कोई बात नहीं. अब तक तो सारी चीजें इन्होंने मिडल की हैं जरूर. इस 1 रन के साथ टीम की रन संख्या 111, 2 विकेट के पतन पर. 111 निल्सन धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती. आता या इनिंग मधील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल चौधरी. महागडं असं हे शेवटचं षटक पाहायला मिळालं. आमचे अतिथींचे इथे आगमन देखील होत आहे. सुंदर असा बॉल, सबमरीन डिलिव्हरी आणि 1 रन इथे जरूर मिळते. आणि एका धावेने इथे 10 षटकांची झालेली आहे समाप्ती. 10 षटकांच्या
खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 112. 113 धावांचं लक्ष्य हे गाठायचं आहे. पत्नी इथे उपस्थित झाल्यात, त्यांच्या कन्या या देखील इथे उपस्थित झाल्या. त्यांच्या छोट्या कन्येचा आज जन्मदिवस. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वर्ष आपण पाहिलं सतीश नाना यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग क्रिकेट क्लबने सुरुवात जरूर केली आहे 12 वर्षापूर्वी, पण या स्पर्धेची पायंडा जर आपण कोणी घातला तर सतीश नाना यांनी. या स्पर्धेकरिता जर आपण पाहिलं तर आपलं स्पॉन्सर्ड म्हणून लाभले, संघमालक म्हणून लाभले अवर्स सीसी वसई या संघाकडून धनंजय गुप्ता, SKCC वसई विरार संघासाठी के बिल्डिंग ड्रीम्स चे प्रोप्रायटर श्री अभय चौधरी, मेमन सीसी वसई करता माणिक टाइल्सचे श्री विवेक काणे, MG वर्तक सीसी होली करता स्पेस होम्सचे श्री अमित घरत, स्पोर्ट्समन सीसी वसई करता एलाइटचे श्री रवी राऊत, उमेळमान सीसी करता सूर्योदयचे श्री अमित वर्तक आणि रोहित वर्तक, YMCC वसई करता पार्थ कन्स्ट्रक्शनचे श्री दीपक गौर आणि सायनाथ सीसी विरार करिता ओरियंट टेक्नॉलॉजीजचे श्री उज्ज्वल मात्रे. या सर्व दात्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. मंथन, एक महत्वाची बाब ही म्हणजे की कुठलाही क्रिकेटचा उत्सव असू दे किंवा कुठलाही मोठा आयोजन इव्हेंट असू दे, जर या इव्हेंटमध्ये या आयोजनामध्ये आपल्याला प्रायोजकांची साथ मिळत नसेल तर तो इव्हेंट ते आयोजन यशस्वी होऊ शकत नाही. आम्हाला आर्थिकदृष्ट्या म्हणा, आम्हाला मनोबल दृष्ट्या म्हणा, सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्व प्रायोजकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. वसई विकास सहकारी बँक लिमिटेड आपला मनपूर्वक आभार आम्हाला साथ दिल्याबद्दल. वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड आपलाही मनपूर्वक आभार. वसई अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व प्रतिनिधींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. मेसर्स वीणा वर्ल्ड वर्तक कुटुंबीय आपलाही मनपूर्वक आभार. राजेंद्र लाड साहेब आपल्या प्रेमाबद्दल, आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद संजय राऊतजी आणि पुष्कराज वर्तक साहेब आपला सुद्धा धन्यवाद. मेसर्स सदानंद राऊत अँड असोसिएट्स तेजस राऊतजी आपल्या योगदानाबद्दल आपलंही मनपूर्वक आभार. धन्यवाद. मेसर्स क्रिएटिव्ह बिल्डर्स आपलंही, मेसर्स स्पेस होम्स आणि श्रीमान अमित घरत साहेब आपलंही मनपूर्वक आभार. श्री गौरव पैजी आणि श्री रोहन गोन्साल्विसजी आपलंही आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. श्री अवनीश वर्तकजी आणि श्री उमेश वर्तक साहेब आपलं धन्यवाद. श्री बिपिन कोकानी साहेब आणि श्री संदीप संखेजी आपलं. मेसर्स अर्नी मोटर्स आणि श्री रोहित वर्तकजी आपलं धन्यवाद. आणि आम्ही आभारी आहोत मेसर्स श्री बालाजी ॲडव्हर्टायझिंग आणि त्याचप्रमाणे श्री यश महांबरे यांचं सुद्धा. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दोन विद्यमान खेळाडू तुम्हा सर्वांमध्ये आहेत ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. अष्टपैलू खेळाडू विलियम फॉबी मचाडो, वय वर्ष 78, वसईतील मर्सीस विभागाच्या खाणीत सापडलेला कोहिनूर हिरा म्हणजेच विलियम फॉबी मचाडो. त्यांचं प्राथमिक शिक्षण आर्च बिशप स्कूलमध्ये झालं. अष्टपैलू खेळाडू विलियम फॉबी मचाडो आपल्यामध्ये उपस्थित आहेत, वय वर्ष 78. वेलकम सर. आणि त्यांच्या समवेत आहेत इग्नेशियस सेबेस्टियन मिनेजिस इना, वय वर्ष 72. यांचं देखील शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या या प्रमुख अतिथींचं झालं पाहिजे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली. 10 षटकांचा खेळ झाला. 10 षटकांच्या खेळानंतर 112 या धावसंख्या धावफलकावरती झाल्या. 113 धावसंख्येचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार संघाकरिता. आता बघूया त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. नाण्याची एक बाजू तर आपण मजबूतपणे पाहिली आहे. उमेळमान सीसी, रॉयस्टन डायस अँड कंपनी आता मात्र अगदी तयारीमध्ये आहे. मंथन, आपण वारंवार सांगत आलेलो आहे की 32 वर्ष जुना हा क्रिकेट क्लब आहे. गेली 32 वर्ष या स्पर्धेचं आयोजन होत आहे. या वर्षी सुद्धा
ही स्पर्धा अत्यंत गुण्यागोविंदानं नरवीर चिमाजी अप्पा क्रिकेट मैदानामध्ये खेळवली जात आहे आणि या स्पर्धेचं विशेष महत्त्व म्हणजे स्वर्गीय सतीश साहेब म्हणजेच नाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. आज वर्तक साहेबांच्या कुटुंबियांचंही मंचावरती आगमन झालेलं आहे. वर्तक कुटुंबियांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेची सुरुवात 29 एप्रिल रोजी झाली म्हणजे काल झाली आणि उद्घाटन समयी आमच्यासोबत उपस्थित राहिले ते म्हणजे वसई विकास सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक राजेश पाटील साहेब. मी पुन्हा एकदा वसई विकास सहकारी बँकेचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आज बक्षीस समारंभाच्या दिवशी आमच्यासोबत माजी रणजीपटू जितू ठाकरे म्हणजेच जितेंद्र ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमॅन आशय राऊत साहेबांची सुद्धा आम्हाला उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक हे 50,000 रुपये रोख आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट सामनावीराचे पुरस्कार, त्याचबरोबर मालिकावीराचे पुरस्कार या स्पर्धेच्या दरम्यान दिले जाणार आहेत. आणि या स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. नक्कीच पुन्हा एकदा आमचे जे ऑफिशियल स्पॉन्सर्ड आम्हाला लाभलेत वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, वसई अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मेसर्स विना वर्ल्ड, वर्तक कुटुंबीय राजेंद्र लाड, संजेश राऊत, पुष्कराज वर्तक, मेसर्स सदानंद राऊत अँड असोसिएट्स, तेजस राऊत, मेसर्स कुटीर कन्स्ट्रक्शन, प्रीतम पाटील, अभय चौधरी, मेसर्स क्रिएटिव्ह बिल्डर्स, मेसर्स स्पेस होम्स, श्री अमित गरत, श्री गौरव पै, श्री रोहन गोन्साल्विस, श्री अवनीश वर्तक व श्री उमेश वर्तक, श्री बिपिन कोकाणी आणि श्री संदीप संखे, मेसर्स अर्नी मोटर्स, श्री रोहित वर्तक, मेसर्स श्री बालाजी ॲडव्हर्टायझिंग, श्री यश मांबरे. चला, 2 फलंदाज वेळेची दिरंगाई न करता लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. मंथन, प्रामुख्याने आपण पाहतो सुद्धा जर आयोजक चांगले असतील तर प्रायोजक स्वतःहून त्यांना साथ देण्यासाठी येतात. आमचे प्रमुख प्रायोजक आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलेच आहेत, पण काही अन्य प्रायोजक सुद्धा आहेत ज्यांची साथ आम्हाला हा क्रिकेटचा उत्सव यशस्वी करण्यामध्ये लाभली. रोहन एंटरप्राइजेस, श्री गणेश रोटो प्रिंट, सन सिरॅमिक, अली इलेक्ट्रिक वर्क्स, पाम वर्च्यू इन्फ्रास्ट्रक्चर, आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. अप्रतिम रेस्टॉरंट, रुची बगीचा, रुद्र शेल्टर इंटरनॅशनल, आपलंही न्यू छाया लंच होम आणि हॉटेल नित्यानंद यांचा मनपूर्वक आभार. गुरुप्रभू, वसई विकास सहकारी बँक, साई गणेश एंटरप्राइजेस, वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, आपलंही मनपूर्वक आभार. हरिद्वार कन्स्ट्रक्शनचे श्री गणेश हिरे साहेब इथे उपस्थित झाले आहेत. वेलकम सर, हार्दिक स्वागत. चला साईनाथ सिद्धी, आता जास्त वेळ घेऊ नका कारण की उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचली आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 10 षटकांचा खेळ झाला, 112 धावा या धावफलकावरती झाल्या. 113 धावांचं हे लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल त्याकरिता आता सायना स्पोर्ट्स क्लब आता सज्ज आहे. 2 फलंदाजांना आम्ही विनंती करतोय, चला लगेच मैदानाच्या दिशेने यायचं आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय आदरणीय श्री नारायण मानकर साहेब इथे उपस्थित झाले आहेत. शब्द सुमनांनी नारायण मानकर साहेबांचं हार्दिक स्वागत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आता येत आहेत. 113 धावा या कशा पद्धतीने चेस करतील ते आपण लगेच पाहणार आहोत. क्लब वसईचा अंतिम सामना, एक दमदार आयोजन, शानदार असा अंतिम सामना. जसं आम्ही याआधीही उल्लेख केला होता, या सामन्यांमध्ये आता आम्हाला उपस्थिती लाभत आहे ती म्हणजे माजी रणजीपटू सन्माननीय जितेंद्र ठाकरे यांची. जितू दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रीमियर लीग मध्ये.
सन्मान्य आदरणीय जितू ठाकरे माजी रणजीपटू, ही खूप मानाची बाब आहे. कारण की पालघर जिल्हा ज्यावेळेला पालघर आणि ठाणे एकत्र होतं, ठाणे जिल्हा होता आणि पालघर सारख्या या ग्रामीण भागामधनं रणजीपटू निघणं ही खूप मोठी मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि जितू ठाकरे सर आपल्या समेत जॉईंट जरूर झालेत. हार्दिक स्वागत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने. रणजीपटू म्हटलं तर अग्रमानांकावरती नाव येतं राजेश सुतार. त्यानंतर आपण पाहू शकताय जितू ठाकरे साहेब देखील आपल्या सोबत आहेत. त्यानंतर पालघर माहीमचा शार्दूल ठाकूर याला आपण पाहतोय इंडिया करता खेळतायत. आणि असे खूप काही खेळाडू आहेत. साईराज पाटील, हार्दिक तामोरे मुंबई करता खेळतायत. सिद्धार्थ राऊत देखील मुंबई करता खेळतायत. ही सगळी नावं आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती खेळलेले देखील खेळाडू आपल्याला दिसलेत. यावरूनच सिद्ध होतं की मॉर्निंग क्रिकेट क्लबने या स्पर्धेचा दर्जा एक लेवल अप जरूर नेलाय. षटक क्रमांक पहिलं परीक्षित घेऊन आलाय. दुसरा बॉल का अतिशय वेगवान हा चेंडू होता. आता यावरूनच तुम्ही पाहू शकता या मॅच मध्ये मात्र बिग बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू यावेळेला मात्र स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. सेलिब्रेट लाईफ विथ विन अवॉर्ड. षटकार. उंचावरून मारलाय. क्या बात है. 2 बॉल 2 षटकार. And here is a celebrating a win award 6. Travel explore celebrate life with win award आणि नाव आहे गौतम वाघेला. ते फलंदाज स्ट्राईक वरती येतो. 2 बॉल वरती 2 सिक्सर. हे साधं काम नाहीये. हे मी पाहिलं होतं बिग बॅश लीगच्या सीझन मध्ये ज्या वेळेला ग्लेन मॅक्सवेल आले होते बॅटिंगला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉलवर 3 सिक्सर्स ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटमधनं पाहिले होते. आणि त्याच प्रकारे गौतम वाघेला याने देखील सुरुवात केली आहे. 5 बॉल झाले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 13. यावरून सिद्ध होतोय कि गेम इज ऑन. जी हाँ मंथन, मॉर्निंग क्रिकेट क्लब की संस्कृति है कि आने वाले मेहमानों का स्वागत जो है चाय नाश्ता पूछ के कीजिएगा, लेकिन गौतम की संस्कृति ऐसी है आने वाले गेंदबाज का स्वागत बाउंड्री और सिक्सर से कीजिएगा. अब तक की रन संख्या 13 बिना किसी नुकसान के. या वेळेला मात्र अफलातून फॉर्म मध्ये असलेला गौतम अडथळा इथे मात्र दूर केलाय. सुंदर असा बॉल. परीक्षित, ये कोई साधारण गेंदबाज तो है नहीं. भले ही बल्लेबाज गौतम ने उन्हें 2 बार मैदान के बाहर का रास्ता दिखला दिया था, लेकिन साहसी गेंदबाज हैं परीक्षित. विकेट टू विकेट गेंदबाजी की और उसका फायदा भी उन्हें मिला. आखिरी गेंद पर हुआ है विकेट का पतन. पहले विकेट के नुकसान पर टीम साईनाथ क्रिकेट क्लब विरार की रन संख्या 13. 1 विकेट के पतन पर 113 रनों का पीछा करते हुए अब यहां से 100 रन बनाने हैं और ओव्हर शेष है 9. याचाच अर्थ की 54 बॉल बाकी आहेत आणि 100 धावा बनवायच्या आहेत. तिथे गौतम वाघेलाने सुरुवात तर चांगल्या प्रकारची केली होती, पण तो चेंडू होता अतिशय सुंदर असा बॉल. अनप्लेएबल. अगदी जे आपण ग्रामीण भाषेत म्हटलं गेलं तर अगदी खाली टाकलेला चेंडू. जे म्हणतात ना की बुंद्यामध्ये टाकलाय तसाचा बॉल होता. सुंदर बॉल. आता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज येतोय रॉयस्टन.
डायस हे नाव मात्र फ्रेम मध्ये येते, या चर्चेमध्ये आलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता नव्यानं दाखल झालाय शिखर ठाकूर आणि यश चव्हाण आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे शिखर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नव्यानं यश. रॉयस्टन पहिला बॉल, काय रणनीती आहे ते तपासावे लागेल या बॉल वरती. सुंदर असा बॉल. या अगोदर देखील या वेगवान चेंडूची चर्चा झाली होती. 135 ते 40च्या वेगामध्ये काय सुंदर गोलंदाजी. का मुंबईच्या प्रोबॅबल्स मध्ये या खेळाडूचं नाव जात आहे आणि ते कारण आहे रॉयस्टनचा खेळ. मुंबई रणजी करता आपण पाहिलं सिल्वेस्टर डिसूजा यांना आपण पाहिलंय. त्यानंतर रॉयस्टनला पाहतोय, साईराज पाटीलला पाहतोय, हार्दिक तामोरे, सिद्धार्थ आकरेला देखील आपण खेळताना पाहिलंय. खूप चांगली अशी नावं आहेत. आयुष वर्तक देखील त्यामध्ये सामील आहे अंडर 19 करता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग एज, कीपर, येस इट इज गॉन. आणि ही केलेली चूक आहे सगळ्यात मोठी, मी तर म्हणेन कुठेतरी घाई केली आहे शिखरने. के गेंदबाज मुंबई के प्रोबेबल्स में जिनका नाम शामिल, और बहुत मेहनत लगती है तेज गेंदबाज होने के लिए. आप देखिए जिनकी रनअप 30 सर्कल के कुछ और दूरी से ये भाग के आते हैं. अगर मुझे इतना भागना पड़े तो मैं शेयर ऑटो कर लूं. बहुत ज्यादा मेहनत जरूरी होती है. एक अच्छा डाइट, उसी के साथ साथ अच्छी रनअप, एक अच्छा लोडअप और अच्छी रिलीज फास्टर गेंदबाज के लिए जरूरी होती है. ये सारी खूबियां रॉयस्टोन के पास में है, इसीलिए ये मैदान में एक तेज गेंदबाज के तौर पर यशस्वी भी रहे हैं, अब भी रहे हैं. विकेट लपका है. 2 विकेट के नुकसान पर टीम की रन संख्या 13. 100 रन अब भी दूर साईनाथ क्रिकेट क्लब जीत से, और ये ओव्हर नंबर दूसरा गतिशील. नक्कीच आपण ज्या प्रकारे उल्लेख करतोय की ही खेळाडूची प्रोबॅबल्स मध्ये नावं येतात त्याकरता त्यांना खूप सराव करावा लागतो, स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. हे साधं काम नाहीये. ज्या वेळेला मुंबई करता तुम्ही जातात, कारण की मुंबई शहर जर आपण पाहिलं तर खूप मोठी जनसंख्या आहे आणि मुंबईत असे असंख्य खेळाडू आहेत आणि त्या सर्व खेळाडूंमध्ये आपली निवड होणं ही मानाची बाब आहे. सुंदर असा बॉल ते जरूर पाहायला मिळाला रॉयस्टनच्या माध्यमातून. काय सुंदर गोलंदाजी. बहुत तेज, और मुझे लगता है भले ही बल्लेबाज ने पैड पहने हो तो भी थोड़ा सा दर्द जरूर होता होगा. सिंगल जरूर बटोरा है यहाँ पे. जरूरत है साईनाथ क्रिकेट क्लब को संभल कर खेले, जल्दबाजी करे वो भी संयम के साथ, क्योंकि मुकाबला अब भी केवल दूसरे ओवर में चल रहा है. यहाँ से आगे बहुत समय है. रणगति इतनी ज्यादा जरूरी है नहीं, 10 से 11 की औसत बनानी है. बस पार्टनरशिप पर ध्यान दे, यहां से अपने विकेट की संख्या को संभाले. एक छोटी मोटी पार्टनरशिप जो 5 ओवर तक बने, जिसकी रनों की संख्या हो 20 से 30, तो भी मैं कहूंगा एक अच्छी उपलब्धि हो सकती है टीम साईनाथ क्रिकेट क्लब के लिए. अगली गेंद. रॉयस्टन रफ्तार का सौदागर खेळण्यास भाग पडलं. ऑन दी अप, विकेटचं होतंय पतन. हा लागलाय तिसरा धक्का.
और यहाँ पर लपके गए यश पुल करना चाहते थे, गेंद हवा में रही और आसानी से कैच बना मिड ऑन के क्षेत्र रक्षक के लिए। अब 3 विकेटों का पतन हुआ है, दूसरा ओवर ये चल रहा है, फाइनल का मैच है और साईनाथ के 3 महत्वपूर्ण विकेट तंबू में लौट चुके हैं। अब तक की रन संख्या 3 विकेट पर टीम साईनाथ की 14 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। संभले, जिगर के साथ खेले, संयम के साथ खेले। आक्रामकता अब जरूरी नहीं, संयम ज्यादा जरूरी। रॉयस्टन षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय, नवीन बॅटर विनायक भोईर. आहा, काय सुंदर बॉल. काल सुद्धा आपण पाहिलं होतं, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील तेच पुन्हा एकदा पाहायला मिळालं रॉयस्टनच्या माध्यमातून. 1 रन दिला होता, 2 विकेट कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये रॉयस्टननं ह्याच एंडनं गोलंदाजी केली होती आणि आज देखील त्याच एंडनं पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर आणि पूरक गोलंदाजी. पण इथे कुठेतरी एक मानसिक दबावाखाली सायना स्पोर्ट्स क्लब संघ खेळतोय. धाव संख्या झाली आहे अवघी फलकावरती 14, गडी बाद झालेले आहेत 3. अगली गेंद, सम्मान दिया। इतना ज्यादा सम्मान जब गेंद को मिलता है तो गेंद भी कहती होगी क्या मैं क्रिकेट के मैदान में ही हूं या फिर मॉर्निंग क्रिकेट क्लब के मंच पर हूं, क्योंकि यहां पर आने वाले सभी मेहमानों को सम्मान दिया जाता है। अब तक की रन संख्या 2 ओवर के समाप्ति के बाद 14, 3 विकेट के पतन पर। रिवर्स कैलकुलेशन मंथन, रिवर्स कैलकुलेशन। अब 48 गेंदों में 99 रन बनाने हैं। कुमारी मैत्रीय जयंत सातगरे ह्या देखील एक सुंदर क्रीडापटू आहेत. फक्त आपण क्रिकेटला पाहतो, पण क्रिकेटच्या व्यतिरिक्त देखील इतर स्पोर्ट्समध्ये देखील खूप चांगले खेळाडू आहेत. त्यातील एक शुमार आपल्याला मैत्रीय या पाहायला मिळत आहेत. गेली 10 वर्ष तिरंदाजीचं प्रशिक्षण घेत असून त्यात त्यांनी 6 वेळा फील्ड इंडोर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत 12 सुवर्ण, 16 रौप्य, 12 कांस्य पदकं मिळवली. तसेच त्या फील्ड इंडोर आर्चरी असोसिएशनच्या राष्ट्रीय प्रशिक्षिका आहेत. 12 ते 18 फेब्रुवारी 2023 लंडन केंट येथे झालेल्या इंडोर विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून या स्पर्धेत त्यांनी खुल्या गटात 1 रौप्य पदक मिळवलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या मैत्रेयी जयंत सातघरे यांच्यासाठी. पटकी हुई गेंद, बहुत कमाल की गेंदबाजी हो रही है. बघा किशोर, ज्या वेळेला असे क्रीडापटू येतात आम्हाला देखील अभिमान वाटतो की आमच्या मुखातून इतक्या मोठ्या खेळाडूंचं नाव होतो, गौरवाकरता आम्ही त्यांना बोलवतो. मुंबई, महाराष्ट्र हो, भारत हो, क्रिकेट को बहुत ज्यादा प्यार मिलता है और अन्य एथलीट्स जो है उन्हें थोड़ा सा कम, फिर भी सारे चैलेंजेस का सामना करके तीरंदाजी जैसे खेल में अपने परिवार का नाम, अपने क्षेत्र का नाम और अपने मुंबई वसई का नाम लंदन तक लेके जाना एक बड़ी उपलब्धि है. हमारे सभी की ओर से आपका हार्दिक स्वागत है. इस गेंद पर 1 रन मिला था. अब तक की रन संख्या 15, 3 विकेटों के नुकसान पर. थोड़ा सा भविष्य मुझे हमेशा संकट में लगता है जब मैं छोटे बच्चों को लगभग 4 से 5 घंटे मोबाइल फोन पे देखता हूं, गेम्स पे देखता हूं. बहुत बहुत ज्यादा खतरनाक ये बात साबित हो सकती है. बहुत सारे पेरेंट्स यहाँ पर मौजूद हैं. पेरेंट्स समझते हैं हमारा बच्चा हमारे नजरों के सामने रहे, उसकी कंप्लेंट नहीं आए मतलब दिन अच्छा. लेकिन अगर वो बच्चा मैदान में नहीं जा रहा है तो आने वाले समय में आपको बहुत ज्यादा कंप्लेंट्स आने वाली हैं. तो अपने बच्चों को मैदान में भेजिए, चाहे तीरंदाजी हो या फिर कैरम हो या फिर हो क्रिकेट. उसे खेल से जुड़ा हुआ रखे तो वो सुरक्षित रहेगा, ना कि घर में. अब तक की रन संख्या
17, 3 विकेट के पतन पर। 3 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 17. आता मात्र साईनाथ सिसी या संघाला धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण की चेंडू बाकी आहेत फक्त 45 चेंडू आणि विजयाकरिता 96 धावांची आवश्यकता आहे. बॅटची एज पुन्हा क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली. चेस इथे मात्र केला जातोय. 2 धावा मिळतील इथे. आता 1 आणि 2 ने काही होणार नाहीये, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर एक खूप मोठ्या फरकानं वाढताना दिसतंय. चेंडू बाकी आहेत 44 चेंडू आणि विजयाकरिता 94 धावांची आवश्यकता आहे. अजूनही डगआउट कडे आपण पाहिलं तर करण मोरे येणं बाकी आहे. एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू, यानं देखील पालघर जिल्ह्याचं नाव खूप पुढे नेलंय. पण या 2 फलंदाजांनी आता जबाबदारी घेऊन चांगली खेळी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. सुंदर असा बॉल, व्हॉट अ बॉल, सुपर बॉलिंग. आकाश पारकर 5 धावा दिल्यात. विकेटच्या शोधामध्ये जरूर आहे आकाश. या अगोदर जर आपण पाहिलं रॉयस्टन, काय सुंदर अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच फ्युचर ब्राईट आहे रॉयस्टनचं, असं आम्ही नक्कीच म्हणू शकतोय, कारण की जो परफॉर्मन्स त्यानं या टुर्नामेंटमध्ये दिलाय वाखाणण्याजोगे, अतिशय सुंदर. अगली गेंद इस बार बैकफुट पर रुके थे, मिड ऑन के देश क्षेत्र में गेंद पहुंची है, 1 रन मिल जाएगा। न केवल रॉय स्टोन बट अन्य गेंदबाज, चाहे वो परीक्षित हो या फिर आकाश, सभी ने उम्दा गेंदबाजी की है। अब तीसरे ओवर की हुई है समाप्ति। तीसरे ओवर के अंत में 113 रनों का पीछा करते हुए टीम साईनाथ क्रिकेट क्लब ने बना लिए हैं 20 रन और विकेट गंवाए हैं बहुत महत्वपूर्ण 3। रिवर्स कैलकुलेशन मंथन, 42 गेंदें और 93 रन जरूरी, 42 गेंदें और 93 रन नीडेड। लक्ष्य बहुत तीखा लेकिन असंभव जरूर नहीं। बहुत संघर्ष करना होगा संघ साईनाथ क्रिकेट क्लब विरार को, और जब संघर्ष आपका ऊंचाई पर होगा तब विजय का जो आनंद होगा वो बहुत बड़ा होगा। यहां से संघर्ष करना जरूरी, बाजुएं खोलना जरूरी, बड़े स्ट्रोक खेलना जरूरी, लेकिन आक्रामकता के साथ संयम भी जरूरी, क्योंकि यहां से अतिरिक्त विकेट आप खो नहीं सकते। तनुज कट कर दिया, क्या गेंद गैप में है? नहीं, केवल सिंगल पर समाधान मानना होगा। 1 रन के साथ टीम की रन संख्या 21। इथे मात्र बघा, गोलंदाज जी जबाबदारी कर्णधारांनी दिली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. काय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा, या गोलंदाजीचं समीकरण हे पाहायला मिळतं. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 21. आता येणारे चेंडू आहेत 41. विनायकला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 41 चेंडू आणि 92 धावा साईनाथ संघाला बनवायच्या आहेत. तनुष कोटियन षटकातील दुसरा चेंडू विनायकसाठी. अखूट टप्प्याचा बॉल होता, कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाहीये. 1 रन घेतले, दुसऱ्याचा देखील विनायक कॉल करतोय. यस नो, यस नो, कुठेतरी चुकीचं कॉलिंग आणि हा लागतोय 4था धक्का.
मिसअंडरस्टैंडिंग में बदल गई और विकेट का हुआ पतन। ये बहुत जरूरी होता है दोनों खिलाड़ियों के बीच अंडरस्टैंडिंग होना। अगर अंडरस्टैंडिंग में थोड़ी सी कमी रह जाती है तो फिर मिसअंडरस्टैंडिंग हो जाती है और आपका एक बल्लेबाज पवेलियन लौट जाता है। अब तक की रन संख्या 22। सागर मिश्रा दाखल होतोय नव्यानं मैदानामध्ये. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे फक्त 22. 40 बॉल आणि 91 हे समीकरण. इथे मात्र सिंगल्स आणि डबल्सने काहीही होणार नाहीये. तुम्हाला आता मोठे फटके हे खेळावेच लागतील आणि ते मच निडेड आहेत. उमेड़मन ने उतने रन भी बनाए हैं, 112 रन बनाए और कहीं पर भी उन्होंने बल्लेबाजी करते हुए समय आक्रामकता छोड़ी नहीं और उसके विपरीत साईनाथ का खेल हो रहा है। लगातार विकेटें गिरते रहे और दबाव में दिख रहा है यह संघ, लेकिन अब भी संभव है, यहां से भी साईनाथ वापसी कर सकते हैं। यावेळी काय सुंदर असा चेंडू होता. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न सपशेल अयशस्वी. खेळपट्टी जर आपण पाहिलं तर रंग प्रत्येक क्षणाला बदलताना दिसतेय. यावेळेला बॅकफुटला गेले, सुंदर पद्धतीने खेळलं. गोलंदाजांचं मी कौतुक निश्चितपणे करीन. काय सुंदर प्रतीची गोलंदाजी, कारण की अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यावरती मोहर उमळमान सीसी उमटवेल की साईनाथ सीसी याकरिता आपल्याला 36 चेंडूंची वाट पाहावी लागेल. येणारे चेंडू आहेत 36 चेंडू आणि विजयाकरिता 90 धावांची आवश्यकता आहे. आमचे सर्व मान्यवर आपण पाहू शकतात आमच्या VIP डायस वरती या सामन्याचा अंतिम सामन्याचा आनंद स्वीकारित असताना मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने अतिशय सुंदर हे देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं या आमच्या पाहुण्यांच्या आगमनानं आजचा दिवस मात्र सत्कारणी लागलाय असं नक्कीच म्हणावं लागेल. इस गेंदों में मंथन 90 जरूरी होऊ शकतात. जी हाँ मंथन, कोई ऐसा शब्द नहीं जिससे श्लोक नहीं बन सकता, कोई ऐसा वृक्ष नहीं जिससे जड़ी बूटी नहीं बन सकती और कोई ऐसा खिलाड़ी नहीं जो मैच विनर नहीं बन सकता. ये दोनों खिलाड़ी भी मैच विनर बन सकते हैं, बस प्रयास करना जरूरी. डेफिनेटली इथे फलंदाजाला प्रयत्न करावे लागतील आणि हा यशस्वी प्रयत्न होतोय किंवा नाही आणि हा जातोय षटकार. and Vina World 6 travel explore celebrate life with Vina World षटकार. चर्चा करत होतो की 1 आणि 2 धावांनी आता काही होणार नाहीये. तुम्हाला आता फक्त प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत, कारण की गरजच तशी आहे. 35 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 84 धावा. हाँ, मुंबई पुलिस जैसे गुनहगार को घेर लेती है वैसे ही उमेड़मैन के खिलाड़ियों ने अंपायर को घेर लिया था अपील करते हुए, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ था नहीं.
सागर किसी की प्यास बुझा नहीं सकता, लेकिन ये सागर जो है साईनाथ क्रिकेट क्लब विरार के चाहने वालों की प्यास बुझा सकता है, रनों की प्यास। एक सिक्सर जड़ चुके हैं इस प्रयास में। ये भी कड़ा प्रहार, ये भी वीना वर्ल्ड सिक्सर। ट्रैवल, एक्सप्लोर एंड सेलिब्रेट लाइफ। पस्तीस धावा या धावफलकावरती झाल्यात. आता चेंडू बाकी आहेत 33 चेंडू आणि 78 धावांची गरज. इथे मात्र चार्ज घेतलाय सागर मिश्राने. ये अच्छी गेंद, फिर एक बार तालमेल में कमी, नॉन साइकेड एंड पहुंच गए, नहीं पहुंचे, विकेट का पतन, एक और विकेट का पतन। पांच विकेटों का पतन, रन संख्या 113 का लक्ष्य हासिल करते हुए अब तक बनी है 35। सागर ऑन स्ट्राइक और नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज मकरंद। मिड विकेट के दिशा में ये तेज तर्रार स्ट्रोक, वहां पे सावधानी से इस गेंद को रोका है, केवल सिंगल। रनआउट के रूप में दो खिलाड़ी पवेलियन लौटे हैं। तालमेल में कमी, दबाव साफ दिखता हुआ साईनाथ क्रिकेट क्लब के बल्लेबाजों पर। आता नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मकरंद यानं कारनामा केलाय 7 बॉल वरती 7 षटकार मारण्याचा. ती किमया त्याला आता मात्र या मैदानावरती साध्य करावी लागेल. 31 चेंडू आणि विजयाकरिता 77 धावांची आवश्यकता आहे. इस गेंद में टर्न दिखाई दिया था, देखना होगा रन कितने मिलेंगे। उछाल अतिरिक्त मिला और रन भी दो मिले। इन दो रनों के साथ अब ओवर की भी हुई है समाप्ति। 5 ओवर के अंत में 5 विकेटों के पतन पर बने हैं 37 रन। टीम साईनाथ, माफी चाहूंगा 38 रन। टीम साईनाथ क्रिकेट क्लब विरार के 113 रनों का पीछा करते हुए। आता चेंडू बाकी आहेत 30 चेंडू आणि विजयाकरिता 75 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून जर 5 ते 6 मोठे बिग हिट येत आहेत तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार करेल. फिर एक बार स्कोर हम दोहराएंगे मंथन, दीजिए। 38 रन बने हैं 5 विकेट के पतन पर। 30 गेंदों में 75 जरूरी। मकरंद, मंथन, इन्होंने 7 गेंदों में 7 सिक्सर जड़े हैं। कुछ उसी प्रकार का कारनामा इस मैदान में भी दोहराना होगा। कुकर है तो हॉकिन है,
हल्दीराम है तो नमकीन है और मकरंद है तो मुमकिन है। अच्छी गेंद, वाइड का इशारा, और बाउंड्री कमेंट्री बॉक्स से तो ये अच्छी गेंद लग रही थी। दर्शकों के साथ कमेंटेटर्स भी बहुत ज्यादा एक्साइट हो जाते हैं। चलिए, प्यार है आपका मॉर्निंग क्रिकेट क्लब का कि हमारी सारी बातों को आपने बड़े दिल के साथ स्वीकारा है। अब तक की रन संख्या इस एक अतिरिक्त के साथ हो चुकी है 39। यहां से मुकाबला दिलकश, क्योंकि मकरंद है मैदान पर। थर्ड मैन के क्षेत्र में गेंद गई, 2 रन यहां पर मिले हैं। 1-2 रनों से अब जीत के करीब नहीं पहुंचा जा सकता, लेकिन पार्टनरशिप तो पनक सकती है। और गेंदें अगर मिडल होने लगी तो वीना वर्ल्ड सिक्सर जरूर आएंगे। इथे मात्र एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, करण मोरेला अजून का स्पेअर ठेवलाय? कारण की तो देखील एक 360 डिग्री मध्ये खेळणारा प्लेअर आहे. सुंदर असा बॉल ऑफ साइडला मात्र खेळले कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 रन तिथे पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या धाव फलकावरती चाललेली आहे 42. 5 गडी बाद झाल्यात. 28 चेंडू आता बाकी आहेत. 28 चेंडू आणि विजयाकरिता आता 71 धावांची आवश्यकता. एक खेल मैदान पर होता है जो खिलाड़ी खेलते हैं, और दूसरा खेल मन में चलता है जिसे हम कहते हैं प्लानिंग। और ये काम होता है टीम के अनुभवी खिलाड़ियों का और कोचेस का। अब मैच विनर खिलाड़ी को कौन से स्थान पर उतारना है वो बखूबी जानते हैं। हम भी देखते हैं कि कौन से नंबर पर अब करण आएंगे, क्योंकि करण का आना थोड़ा सा कुछ पायदान आगे जरूरी लग तो जरूर रहा था। नक्कीच करण आणि भरत पाटील या दोघांनी आपल्याला मात्र स्पेअर ठेवून दिलंय, कदाचित डेप्थ ओव्हरसाठी. आकाश, पटकी हुई गेंद कवर के ऊपर से, वन बाउंस ओवर द रोप, चौका। किशी बाउन्स ऑन द राईज चेंडू पाहायला मिळाला. आणि मकरंद, केव्हापासून आपण म्हणतोय हा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, आणि ती प्रतिभा या फटक्यामध्ये जरूर दिसली आहे. 4 धावांनी धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. 46 रन्स ऑन द स्कोर कार्ड झाले आहेत. आता चेंडू बाकी आहेत 27. 27 चेंडू आणि 67 धावा बनवायच्या आहेत. आज शरीर की दिशा में ये गेंद आई थी। थोड़ा सा मुश्किल हो जाता है ऐसी गेंदों को बाउंड्री लाइन के करीब टहला देना। अच्छी अपने लंबाई का बहुत अच्छे तरीके से अपने गेंदबाजी में इस्तेमाल करते हैं आकाश। उछाल इनकी गेंदों को मिलता है। मकरंद, सारी उम्मीदें सारी आशाएं मकरंद के कंधों पर, चाहने वालों की। अगली गेंद, इस बार चाहने वालों के फूले हुए अरमानों के गुब्बारे को सुई चुबाकर मकरंद लौट रहे हैं पवेलियन। एक और विकेट।
मैदानाच्या दिशेने येतोय दुष्यंत सोनी. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 46. दुष्यंतने देखील चांगली छाप सोडली आहे या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच चा किताब देखील दुष्यंत सोनीच्या नावे आहे. आता चेंडू बाकी आहेत 25 चेंडू आणि विजयाकरिता 67 धावांची आवश्यकता आहे. अब भी संभव, बस आशाएं और उम्मीदों के साथ खेले, साहस के साथ खेले, अब भी बन सकते हैं. फिर एक बार शरीर के काफी करीब, बहुत शानदार गेंदबाजी. उम्मेदमान संघ के परीक्षित हो, रॉयस्टोन हो, आकाश हो, तनुज हो या फिर द्रुमिल, सबने अचूक टप्पे पर गेंदबाजी की, नियंत्रण के साथ, योग्य गति के साथ और प्रभावी गेंदबाजी. अब तक की रन संख्या 6 ओवर के समाप्ति के बाद 7 विकेट के पतन पर 47. सभापती सन्माननीय भरत गुप्ता साहेब इथे उपस्थित झालेत. शब्द सुमनांनी भरत साहेबांचं हार्दिक स्वागत. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने आपण ही अंतिम लढत पाहतोय. उशिराने जे प्रेक्षक वर्ग इथे जॉईन झालेत त्यांच्या माहिती करता ही अंतिम लढत आहे आणि अंतिम लढतीमध्ये दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला उमेदमान सीसी हा संघ आपल्याला पहिल्या सत्रामध्ये दिसला होता खेळताना. 10 ओव्हर्स खेळल्या, 10 ओव्हर्स नंतर 112 धावा या धाव फलकावरती झाल्या. 113 धावांचं टार्गेट साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाच्या समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक होत असताना दिसतेय. आता चेंडू बाकी आहे 24 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 66. भरत जी, मॉर्निंग क्रिकेट क्लब की तरफ से आपका हार्दिक स्वागत है. इस प्रतियोगिता में आपका सहयोग मिला, आपका मार्गदर्शन मिला, आपका और आपके सभी परिवारजनों का तहे दिल से शुक्रिया. परीक्षित, ये गेंद भी हवा में काफी दूर थी. स्वीपर कवर से खिलाड़ी ने इसे परख लिया था और ये भी जानते थे कि ये गेंद जो है वो टर्न भी होगी टप्पा खाने के बाद, तो थोड़ा सा संयम से ही इस गेंद की तरफ बढ़े. लेकिन चाहने वाले बहुत ज्यादा एक्साइटेड हो जाते हैं. कभी कभी लगता है खिलाड़ी नहीं, चाहने वाले इसे कैच कर लेंगे. 1 रन मिला है. 1 में 2 मिले. जोरदार प्रहार करना जरूरी. परीक्षित, फिर एक बार कट स्ट्रोक, इस बार पॉइंट और गली के बीचों बीच से ये चौका. विराट ट्रेन में चाहे जितनी भी गर्दी हो, लेकिन छोटा सा बच्चा आए तो उसे खिड़की की तरफ जाने का रास्ता खाली किया जाता है. वैसे ही किया गली और पॉइंट के क्षेत्र रक्षक ने. इस गेंद को बाउंड्री लाइन तक जाने का रास्ता खाली कर दिया. अब सिंगल मिला है. इस सिंगल के साथ टीम की रन संख्या 54. लक्ष्य अब भी दूर, लेकिन असंभव नहीं. नक्कीच या फास्ट क्रिकेटमध्ये आपण अशी इक्वेशन देखील पार होताना पाहिली आहेत. 21 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे. अगली गेंद, ये भी जबरदस्त प्रहार, ये भी गैप में, ये भी चौका.
भी यही संदेश देते होंगे, जस्ट काम डाउन, अब तक मैं मैदान में हूं। एक रन यहां पर मुकम्मल, बहुत जद्दोजहद करके इस रन को हासिल किया है। इस एक रन के साथ टीम की रन संख्या 59, 113 रनों का पीछा करते हुए। ये गजब का स्ट्रोक है, ये थर्ड मैन को चीरता हुआ बाउंड्री लाइन के करीब जाने वाला स्ट्रोक है, चौका। ची मगासपासून चर्चा करत होतो, पण त्याने मात्र साक्षात इथे करून दाखवले या मॅच मध्ये. पलटवार करेल का मकरंद? दुष्यंत सोनी. आता जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि 50 बनू शकतात. दुष्यंत सोनी अनहोनी को कर देते हैं होनी, कर सकते हैं। अगर दुष्यंत बने रहे, सागर को साथ देते रहे, तो यहां से भी संभव है। सात ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 63, विकेटों का पतन 7, 6 विकेटों का पतन हुआ है, माफी चाहूंगा, माय बैड। और रिवर्स कैलकुलेशन में 18 गेंदे 50 रन जरूरी, लगभग 16 से 17 रन प्रति ओवर जरूरी। अब इतने बड़े लक्ष्य का विचार आप 18 गेंदों में 50 करें तो बहुत ज्यादा लगता है, लेकिन 6 गेंदों में 16 से 17 करें तो थोड़ा सा लक्ष्य जो है वो छोटा और अचीवेबल भी लगता है। छोटे छोटे मुकाम हासिल करने होंगे। एक ओवर में 2 बड़े स्ट्रोक प्रयास करें, 15 से 16 रन बनाने का प्रयास यह होगा। वीना वर्ल्ड सिक्सर इसमें शामिल हो तो बल्ले बल्ले, लेकिन बन सकते हैं 18 में 50। 18 चेंडू 50 धावा. ध्रुमिल मतकर बॉलिंग मार्क वर येतोय. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने, एक रन आणि गरजेची आहे, कारण की दुष्यंत सोनी देखील मोठे फटके खेळू शकतोय. आता चेंडू बाकी आहेत 17 चेंडू आणि विजयाकरिता 49 धावांची आवश्यकता आहे. और मंथन, मुझे खुशी हो रही है जिस एटीट्यूड के साथ सागर और दुष्यंत बल्लेबाजी कर रहे हैं। लक्ष्य बड़ा है, लेकिन कहीं पर भी ऐसे नजर नहीं आता कि उन्होंने अपने कंधों को डाउन कर लिया है, कंधे खो दिए हैं, निराश है, ऐसे कुछ भी नहीं लग रहा। बहुत साहस के साथ ये दोनों बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं और लक्ष्य हासिल करने का प्रयास इनके बल्लेबाजी में नजर जरूर आ रहा है। नक्कीच यांचा विचार असावा डेप्थ ओव्हर मध्ये फटकेबाजी करावी. यावेळेला मात्र स्वतः करता जागा बनवली, सुंदर पद्धतीने खेळले. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 2 धावा. इथे 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील दुष्यंतला या षटकामध्ये. ये गेंद नीची रही है। दुष्यंत अब तक अच्छा प्रयास कर रहे हैं, हर गेंद को मिडल करने का प्रयास कर रहे हैं, जोरदार प्रयास कर रहे हैं प्रहार करने का, और करना भी जरूरी। ध्रुमिल की एक और अच्छी गेंद, इस बार गली क्षेत्र में खेल दिया, केवल 1 रन के लिए। चौदह गेंदों में 46 जरूरी, 14 बॉल्स 46 नीडेड। लक्ष्य विशाल, लेकिन अब भी संभव। बहुत जबरदस्त गेंद,
ध्रुमिल. आता हे लक्ष कुठेतरी आता अवघड दिसतंय. 13 बॉल आणि 46. निर्णायक ओवर है ये. क्या क्या गेंद गैप में है? गैप में तो है, लेकिन चौका देने वाली नहीं. 2 रन जरूर दी जाएगी. 2 रन मिले हैं. 2 रनों से क्या जो जीत का लक्ष्य है वो हासिल किया जा सकता है? ध्रुमिल ध्रुमिल मत कर. बहुत अच्छी गेंदबाजी. ओवर की समाप्ति. ओवर के समाप्ति के बाद 8 ओवर में साईनाथ क्रिकेट क्लब ने बना लिए हैं 69 रन. 69. 113 रनों का पीछा करते हुए. लगते हैं जिनका और मैच का कोई संबंध नहीं होता, लेकिन मजेदार ये गाने जरूर होते हैं. थैंक्स अ लॉट डीजे टीम. आप सुबह से हमारा साथ निभा रहे हैं. 12 गेंदे 44 रन जरूरी. प्रति ओवर 22 जरूरी. नजाकत 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 भरा चौका. पुन्हा एकदा आशा पल्लवित केल्या तसं म्हणावं लागेल. चेंडू बाकी आहेत आता 11 चेंडू आणि बनवायच्या आहेत 40 धावा. रॉयस्टन डायस इज ऑन द बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा बॅटची एज लॉंग स्टॉपच्या दिशेला आलाय. नशिबाचा चौकार. गेम इज ऑन. गेम आता मात्र खऱ्या अर्थानं ऑन झालाय. 10 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 36. फायनल मॅच असावी तर या मॅच सारखी. कधी या बाजूला झुकतेय तर कधी दुसऱ्या बाजूला झुकतेय. बघूया षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय रॉयस्टन. रॉयस्टन तू दृश्यंत. आणि इथे शफल झाले होते. सुंदर बॉल गुडलेन टप्प्यावरती सरळ स्टंपचा वेध घेत फलंदाज गॉन. दुष्यंत. तो आहे पालघरचा वंडर बॉय करण मोरे. सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि 36. या फास्ट क्रिकेटमध्ये आपण या धावा होत असताना देखील पाहिल्यात आणि ती ताकद करण मोरे मध्ये आहे. मला आठवतं शिर्डीच्या मैदानावरती शिर्डी येथे स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेत शेवटच्या षटकात अशाच धावा हव्या होत्या आणि 5 चेंडूवर सलग 5 षटकार करणने लगावले होते. आणि तोच करण आता स्ट्रायकिंग एंडवर. आणि करण गॉन. ऑन द राईस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये.
नव्यानं दाखल होतोय कर्णधार साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा भरत पाटील, विरारचा वंडर बॉय. याच्या नावे देखील विक्रम आहेत. 2 वेळा 6 बॉलवरती 6 षटकार मारण्याचा. ही किमया आता त्याला इथे साध्य करावी लागेल. चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि विजयाकरिता 36 धावांची आवश्यकता है. मंथन, बहुत बार ऐसा भी होता है ना कि बच्चा पापा का इंतजार करते रहता है, पापा गिफ्ट लाएंगे, पापा गिफ्ट लाएंगे, लेकिन पापा रात में इतना लेट आते हैं कि बच्चा सो जाता है. थोड़ी सी देरी हुई जरूर है. हैट्रिक की गेंद. ऑन हॅट्रिक बॉल रॉयस्टन डायसचा. विकेट हॅट्रिक साध्य करेल का रॉयस्टन? कारण की फायनलची मॅच मध्ये असा परफॉर्मन्स करणं सुंदर. ओ हो, काय सुंदर बॉल. लगभग हैट्रिक थी, लगभग हैट्रिक. और चाहने वाले तो इसे हैट्रिक ही मानेंगे जिस अंदाज में रॉयस्टन गेंदबाजी करते हैं. हमारे लिए तो यह हैट्रिक ही है. बहुत उम्दा प्रदर्शन, जिगर के साथ गेंदबाजी करते हैं, अपने गेंदबाजी में पूरा दमखम दिखाते हैं. अब रिवर्स कैलकुलेशन. 7 में 36 मैं कहूंगा अब भी संभव. सिंगल के साथ हुई है ओवर की समाप्ति. ओवर नंबर 9 के समाप्ति पर टीम साईनाथ क्रिकेट क्लब विरार ने रन बना लिए हैं 78. अब यहां से 6 गेंदों में 35 जरूरी. जी हाँ, 6 गेंदों में 35. हाल ही में यह कारनामा रिंकू सिंह ने किया है और उम्मीद है इस मैदान में भी वैसा ही कुछ होगा. देखिए, क्रिकेट खेल अनिश्चितताओं का है. साईनाथ क्रिकेट क्लब ने पूरे 2 दिन में बहुत दिलकश खेल खेला है और उम्मीद, भले ही साईनाथ वहां पहुंचे नहीं पहुंचे, बट अपने चाहने वालों के दिलों में इन्होंने घर जरूर बनाया है. ये मुकाबला थोड़ा सा कड़वा इनके लिए अब तक जरूर है. शायद ये 6 गेंदें मीठी साबित हो, बट फिर भी साईनाथ आप हमारे दिल में हमेशा रहेंगे. 6 गेंदें 35 जरूरी. बघा, जिथपर्यंत भरत आहे तिथपर्यंत अजूनही आपण या सामन्याचं भाकीत करू शकत नाहीयेत. पहिला बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. एक रन मिला. प्रयास करना जरूरी. साईनाथ ने संघर्ष किया है इस मैदान में और अंतिम कुछ गेंदों में अब जीत के बीच का जो फासला है बहुत ज्यादा है, लेकिन यहां पर अगर चाहने वालों को कुछ बड़े स्ट्रोक्स देखने मिले तो मजा आ जाएगा. तनुज स्ट्राइक पर. सागर बड़े स्ट्रोक की उम्मीद, बड़े स्ट्रोक का स्वागत भी लिया. उमेड़मान एक ऐसा संघ जिसने गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो या फिर क्षेत्र रक्षण,
सभी में जबरदस्त प्रदर्शन किया, अपने गेंदबाजों को बैक किया खिलाड़ियों ने, कप्तान की रणनीति मैदान में रंग लाई। क्रिकेट कोचेस ने जो अब तक जो प्रशिक्षण दिया था उस पर खरे उतरे हैं उनके खिलाड़ी। उमेड़मान, बहुत सम्मान इस संघ को मिलने वाला है आने वाले कुछ समय में। इस समय डीप पॉइंट के क्षेत्र में इसे तो जाने दीजिए, इसे भी नहीं जाने देंगे उमड़मान वाले। मात्र औपचारिकता शेष। जितने भी दर्शक आज और कल पूरे दिन हमारे साथ रहे, आपका तहे दिल से शुक्रिया। जीटीसी यूट्यूब चैनल के माध्यम से जितने भी विश्व भर से हमें दर्शक मिले उनका आभार, धन्यवाद और प्रणाम। जितने भी प्रायोजक, टीम ओनर्स, आप सभी का तहे दिल से शुक्रिया, धन्यवाद। अगर किसी स्पॉन्सरर का नाम हमारे शब्दों में हमने दोहराया नहीं है तो हम क्षमा चाहते हैं। सभी ज्ञात और अज्ञात मददगार व्यक्तियों का शुक्रिया, मंच पर मौजूद सभी मान्यवरों का शुक्रिया, मैदान पर मौजूद सभी दर्शकों का शुक्रिया। नरवीर चिमाजी अप्पा, मैदान के सभी प्रतिनिधियों का शुक्रिया, अंपायरिंग पैनल का शुक्रिया, स्कोरिंग और डिजिटल पैनल में शामिल सभी स्कोरर का धन्यवाद, ग्राउंड स्टाफ और साथ ही साथ इस मैदान के सहयोग में, इस प्रतियोगिता के सहयोग में जिन्होंने भी हमें सहकार्य किया है उन सभी का आभार। और इसी के साथ मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रीमियर लीग के विजेता हुए हैं उमेड़मान, अभिनंदन।